जून महिना निम्मा सरत आला तरी सुद्धा अजून अंगाचा घाम का जात नाहीये किंवा आकाशात आपल्याला असे ढग दाटलेले दिसत आहेत पण मग पाऊस का पडत नाहीये. गावाकडे वावर नांगरून झालंय पण अजून पेरणी का थांबली आहे असे बरेच प्रश्न तुमच्या मनात पडले असतील तर तुम्ही आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी योग्य ठिकाणावर तुम्ही पोहोचलाय. मुंबई तक बघायला सुरुवात केली आणि मी ओमकार वाबळे पुण्याच्या IMD मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट मी उभा आहे आणि ही तुम्हाला आता इथे पृथ्वीचं वाऱ्यांचं सगळं चक्र दिसेल की नक्की कोणत्या बाजूला कसे वारे चाललेत. आणि इथून आपण आता महाराष्ट्रात लँड होऊ कोणासोबत. माझ्यासोबत डॉक्टर सानप. स्वागत सर. समजून घेऊ की एक्झॅक्टली यावेळी पाऊस किती पडणार आहे, अल निनो फॅक्टर कसा मॅटर करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्या मान्सूनवरती या देशाची राज्याची इकॉनॉमी बेस्ट आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता पेरण्यांचं नक्की कुठपर्यंत आलं आहे, कृषी क्षेत्रात काय होणार आहे, काय नाही काय नाही, सगळ्या गोष्टी एक 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 समजून घेऊ आपण. सर मला सगळ्यात आधी हे समजून सांगा की म्हणजे असं काय झालं यावेळी की 2-3 दिवसापूर्वी एक अलर्ट होता की पाऊस पडेल 48 तासापर्यंत मान्सून पोहोचतोय. यावेळी मान्सूनची सायकल अनयुज्युअल का दिसते? राईट. अनयुज्युअल नाही म्हणता येणार. म्हणजे आता जर बघितलं तर आपण 4 जूनला तो केरळमध्ये आला होता. त्यानंतर तळकोकणामध्ये 6 जूनपर्यंत आला होता आणि तळकोकणामध्ये मान्सून पोहोचण्याची जी सरासरी तारीख आहे ती 7 जून आहे. तर एक दिवस तो आधीच आलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यानंतर पुढं जर बघितलं तर 8 तारखेपर्यंत त्यांनी तळकोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही डिस्ट्रिक्टसुद्धा कव्हर केले होते. आणि त्यावेळी फेवरेबल कंडिशन्स होत्या. मान्सूनचा फ्लोसुद्धा चांगला होता आणि पाऊस पडताना आपल्याला तिथे दिसला. महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सुद्धा आता पाऊस पडताना दिसतोय, परंतु तो पूर्वमोसमी किंवा वादळी पाऊस आहे. आणि मान्सूनचा जर विचाराल तर प्री मान्सून शॉवर आहे. बरोबर, प्री मान्सून शावर्स किंवा आपण त्याला पूर्वमोसमी पाऊस असं म्हणतो. आणि सध्या आत्ताची जर परिस्थिती बघितली तर आपण ह्या मॅपवरून बघू शकतो की हे जे वारे आहेत हे केरळ किनारपट्टी किंवा दक्षिण किनारपट्टीतले जे काही वारे आहेत ते मान्सूनचे वारे आहेत. परंतु उत्तरेकडे जर बघितलं तर हे काही उत्तरेकडनं येणारे वारे त्यामध्ये येतात की त्याने ते ड्राय किंवा कोरडे वारे आहेत आणि त्यामुळं मान्सूनच्या फ्लोला थोडासा अडथळा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच कारणामुळे जर सॅटेलाईट इमेजरी आपण बघितली तर महाराष्ट्राची किनारपट्टी असेल किंवा इंटेरियर भाग, हां रिअल टाईम ही आत्ताची इमेज आहे. यामध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्राचा इंटेरियर पार्ट असेल किंवा किनारपट्टीचा भाग असेल तिथं ढग निर्मिती होताना दिसत नाही. त्यामुळं अजून काही दिवस तरी म्हणजे एखादा आठवडा किंवा 4-5 दिवस तरी आपल्याला मान्सूनच्या प्रोग्रेससाठी वाट बघावी लागणार आहे महाराष्ट्रासाठी तरी. पण मला असं वाटतं की साधारण मागच्या वर्षी तर खूपच पाऊस झाला. असं वाटतं की मे महिन्या पण बऱ्यापैकी पाऊस पडत होता. यावेळी जेव्हा आपण एक्सपेक्ट करत होतो की मान्सूनची सायकल आहे तशी रेग्युलर मेंटेन होईल तर ते म्हणजे काय होतं की आता केरळमध्ये पाऊस सुरू झाला आहे, तामिळनाडूमध्ये आहे, आता दिसतंय की श्रीलंकेच्या वरती सुद्धा ते ढग दाटलेले आहेत. मान्सून खालून वरती ट्रॅव्हल करतो. महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या वरती अशा काय नक्की सिच्युएशन तयार झालेल्या आहेत की तिथपर्यंत ते होत नाही? आम्ही जसं सांगितलं की कोरडे वाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे आणि तेच ऑब्स्ट्रक्ट करत आहे. हां, गल्फकडं असेल किंवा बरं अरबी समुद्रावरून, परंतु त्याची जी डिरेक्शन आहे ती गल्फ कंट्रीजकडनं असेल किंवा अफगाणिस्तान त्या रिजनवरनं आपल्याकडे वारे येतात. आणि मान्सूनचा फ्लो थोडासा कुमकुवत किंवा मग वीक झालेला आपल्याला दिसून येतो आहे. आणि येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये तरी अशी कंडिशन्स नाही आहे की जेणेकरून मान्सून उत्तरेकडे सरकेल. अशा कंडिशन्स नाहीत पुढचे पुढे 4-5 दिवस तरी तशी कंडिशन्स आहेत आणि आपण तसे अपडेट देत राहू. पण आता एकंदरीत असं दिसतंय. मला जर ते राज्यातल्या जिल्ह्यानुसार मला एक्झॅक्टली समजाल की साधारण कुठे किती आतापर्यंत दिसतंय किंवा काय परिस्थिती आणि एक्सपेक्टेड काय? राईट. हे आजचं जर बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची किंवा पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. पूर्वमोसमी पाऊस जो असतो तो सर्व दूर नसतो. काही डिस्ट्रिक्ट्समध्ये, काही गावांमध्ये सुद्धा, गावागावांमध्ये सुद्धा हे असू शकतं की काही गावांमध्ये पाऊस पडतो, काही गावांमध्ये नाही. तर तो सर्व दूर नसतो. त्या पावसाची शक्यता आहे आणि म्हणून येलो अलर्ट बऱ्याच ठिकाणी दिला गेलेला आहे. येलो अलर्ट यासाठी पण दिला जातो कारण वादळी पावसामुळे नुकसान होण्याचे चान्सेस जास्त असतात, ज्यामध्ये विजेंच्या कडकडाटासह पाऊस पडतो, वाऱ्यांची गती जास्त असते, म्हणून तो येलो अलर्ट आहे. आणि काही ठिकाणी हॉट अँड ह्युमिड कंडिशन्सचा अलर्ट आहे, ज्यामध्ये मुंबई आहे बेसिकली. ज्यावेळी ह्युमिडिटी जास्त असते आणि तापमानसुद्धा वाढलेलं असतं, अशावेळी उकाडा जास्त जाणवतो आणि म्हणून त्या ठिकाणी आपण हॉट अँड ह्युमिड कंडिशन्ससाठी वॉर्निंग्स दिली गेलेली आहे. उद्या आणि परवाचं जर बघाल तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच ठिकाणी, बरोबर हां, त्या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये
वादळी पावसाची शक्यता आहे. आणि त्यापुढं जर बघितलं तर विदर्भ सोडला तर इतर ठिकाणी आपल्याला वॉर्निंग्स दिसत नाहीत. याचाच अर्थ असा होतो की येणारे 4 ते 5 दिवस मान्सून प्रोग्रेस होण्यासाठी कंडिशन्स फेवरेबल नाही आहेत, परंतु वादळी पाऊस काही ठिकाणी पडू शकतो. यावर्षी साधारण सरासरीच्या किती मान्सून एक्सपेक्टेड आहे? यावर्षी आपण पूर्ण सीझनचा अंदाज देतो, जून ते सप्टेंबरचा, आणि फायनल अंदाज मेच्या शेवटी आलेला आहे. त्यामध्ये तो सरासरीच्या 90% इतका पडेल असं सांगितलेलं आहे. हे जे आकडा आहे तो पूर्ण देशासाठी आहे. महाराष्ट्राची सुद्धा जर बघितलं तर तशीच परिस्थिती आहे एकंदरीत. अल निनो फॅक्टर मॅटर होतं. येस, ह्या वर्षीचा पाऊस कमी पडण्याचं कारण किंवा जे फोरकास्ट दिलं आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यावेळी एल निनो सक्रिय होणार आहे आणि जुलैमध्ये तो सक्रिय होईल. ऑलरेडी तिकडे पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागराचं तापमान ऑलरेडी 0.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वाढलेलं आहे, परंतु ते कंटिन्यू 3 महिने कंटिन्युअस राहणं गरजेचं आहे. आणि पुढच्या महिन्यामध्ये जर सिमिलर कंडिशन्स राहिले तर एल निनो संपूर्ण सक्रिय होईल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सरासरीच्या 90% म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा तर साधारण तो कमीच झाला. डेफिनेटली कमी झाला. मागच्या वर्षी आपल्याला 108% जास्त पाऊस पडला होता. तर आपण जर मागच्या वर्षीच आणि ह्या वर्षीच बघितलं तर जवळजवळ 18-19% कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि 90% आपण जे म्हणतो त्यामध्ये सुद्धा 4%ची त्रुट आहे, प्लस किंवा मायनस. समजा तो याचाच अर्थ तो 86% सुद्धा होऊ शकतो किंवा 94% सुद्धा होऊ शकतो. येस, पर्सेंटेज थोडंसं फ्लक्च्युएटिंग राहू शकतं. मूळ मुद्दा काय सगळ्यातून म्हणजे मी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वगैरे स्टोऱ्या करायला गेलो होतो. लोकांनी वावरं नांगरून ठेवलेत. म्हणजे मे महिन्यात साधारण हे होतंच. आता त्यातल्यात पुणं म्हणजे तसं आमच्याकडे आता वरती जुन्नर आंबेगावला तर 12 पिकं निघतात. उन्हाळ्यात ते लोक पालेभाज्या वगैरे काढतात, पाणी बरं असल्याने, त्यामुळे ठीक आहे. पण बऱ्यापैकी ठिकाणी दिसतंय की लोकांनी वावरं मे महिन्यात नेहमीसारखी मशागत करून नांगरून ठेवलेली होती. आता पेरणीची वेळ ती पण एक्सटेंड होती. येस, नक्कीच. म्हणजे पावसावर पेरणी इम्पॉर्टंट असते किंवा होते बऱ्याच, म्हणजे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी. तर पाऊस जसा आपण बघितला की मान्सून पुढे सरकताना दिसत नाही आहे, किंवा जो पाऊस पडतो तो तुरळक ठिकाणीच पडतो आहे किंवा वादळी किंवा पूर्व मान्सून स्वरूपाचाच पडतो आहे. त्यामुळं पेरणी डेफिनेटली डिले होताना आपल्याला दिसते, कारण जूनच्या सेकंड वीकमध्ये बऱ्याच ठिकाणी पेरणी सुरू होते किंवा पहिल्या आठवड्यातच, डिपेंडिंग ऑन त्या वेळच्या पावसावर अवलंबून असतं. तर आत्ता जो काही पाऊस पडतो आहे, मला असं वाटतं की त्या बेसिसवर शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, कारण हा पूर्व मोसमी पाऊस आहे आणि यानंतर वातावरण म्हणजे ऊन पण जास्त दिवस पडू शकतं किंवा मग त्या प्रकारचं वातावरण सेट झालेलं नसतं. तर अशी परिस्थिती किंवा मग जमिनीमध्ये त्या प्रकारची तेवढी ओल नसते. तर अशा वेळी पेरणी करणं टाळावं, आणि त्या प्रकारच्या सूचना माझ्या मते कृषी विभागाकडनं सुद्धा येत आहेत. काय झालंय म्हणजे आता असं दिसतंय, जर मान्सून पुढे आणखी गेला, समजा आपण असं म्हणू की आता हे प्री मान्सून शावर आहेत, आणखी एक 10 दिवसांत समजा ॲक्च्युअल मान्सून सुरू झाला, आता पूर्ण इकॉनॉमिकल सायकलच बदलेल ह्या सगळ्यामध्ये. म्हणजे जशी ॲग्रिकल्चर सायकल बदलेल तशी ती इकॉनॉमिक त्याच्यावर अफेक्ट होईल. मग आत्ताच्या पेरण्या जशा पुढे सरकतील तसं येणाऱ्या काळामध्ये आणखी गोष्टी एक एक पुढे जातील हेच दिसतं. येस, म्हणजे जसजसे म्हणजे पेरणी डिले होऊ शकते आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करणं गरजेचं आहे. पुढं डिले होईल असं पण नाही. म्हणजे कसं असतं की मान्सूनचा प्रोग्रेस आणि त्यानंतर होणारा पाऊस या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. समजा पेरण्या जरी काही दिवस डिले झाल्या परंतु नंतर चांगला पाऊस झाला तर इट इज फेवरेबल फॉर देम. त्यांचं म्हणजे एकतर इकॉनॉमिकल लॉस जो होणार असतो जर आधीच पेरणी केल्यामुळे तो कमी केला जाऊ शकतो जर फोरकास्टनुसार जर तुम्ही पेरणी केली तर. आणि डिले झाला तर काढणी थोडीशी काही दिवस डिले होऊ शकते, पण डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या प्रकारचे बियाणं चूज करताय तुमच्या ह्याच्यासाठी. समजा कमी वेळात येणारे बियाणं जर तुम्ही चूज करून पेरणी करत असाल तर नक्कीच एवढा काही फरक पडणार नाही. पण नक्कीच पावसाच्या अंदाजानुसार किंवा पाऊस किती पडतो, जमिनीची ओल किती आहे, हे सगळं बघून तुम्ही पेरणी करणं गरजेचं. साधारण एनी क्रॉप विल टेक आपण असं म्हणू 3 to 5 months. एनी क्रॉप 4 महिने लागतात मिनिमम. येस, 4 महिने लागतात डेफिनेट ॲव्हरेज धरून चालू. पण मग एक्झॅक्टली बघा, समजा आता जून आता निंबत आज आपण एक व्हिडिओ तेव्हा तर जून झालेला आहे, आणखी मान्सूनचं आपल्याला फक्त एक्सपेक्टेड आहे, काही पावसाला सुरुवात तर झालेली नाही. अशा वेळी या 3 ते 5 महिन्यामध्ये अल निनो फॅक्टर तुम्हाला किती इफेक्टफुल दिसेल, कारण त्याचा थेट परिणाम त्या क्रॉपच्या क्वालिटीवरती आणि त्याच्या ह्याच्यावरती होणार.
हां, क्वालिटीवरती असं म्हणता येणार नाही, पण पाऊस नक्कीच कमी होईल तर डेफिनेटली क्वालिटीवर तो इम्पॅक्ट करेल. तर हां, डेफिनेटली ज्यावेळी पाऊसच कमी पडेल, ज्या ठिकाणी लोकांकडे इरिगेशन फॅसिलिटीज नाही आहेत किंवा पाणी फक्त ते ग्राउंड वॉटरवर अवलंबून आहे किंवा पाऊस हां तसंच परिस्थिती आहे, तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. सो हे समजून घेण्यासाठी आलो होतो की आत्ता कृषी खातं जे सांगते की लगेच तुम्ही पेरण्या करू नका. आत्ता म्हणजे मान्सूनचे अपडेट तुम्हाला मुंबई तक वरती वेगवेगळ्या बघायला मिळतात, पण आत्ता ह्याचा सगळ्याचा थेट परिणाम काय होतो तुम्हाला सांगतो. मी ज्या शहरात आहे पुण्यामध्ये, तिथे पालिकेने निर्णय घेतला आहे की आत्ता धरणं डिफिसिटमध्ये आहेत, अजून पाऊस पडलेला नाही आहे, प्री मान्सून शॉवर्स पण काही नीट अजून झालेले नाही आहेत. अशावेळी धरण साठ्यामध्ये जे काही सगळं डिफिसिट धरणं जी मायनसला पोहोचलेली आहेत, त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यापासून पुण्यात ऑल्टरनेट डे पाणी पुरवठा सुरू होईल, पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. फक्त पुण्यातलं चित्र नाही आहे, आज संभाजीनगर नागपूरच्या ठिकाणी सुद्धा ह्या पालिका ऐनवेळी निर्णय घेऊ शकतात. यावर्षी जर पूर्ण एक्सपेक्टेड मान्सून हा 90% झाला सरासरीच्या, तर प्रॉब्लेम असा होणार आहे की 2027चा उन्हाळा याच्यापेक्षा भयानक जाणार आहे. आणि अशा पद्धतीने तो अल्निनो फॅक्टर वर्कआउट होतोय सगळ्याचा. या ना त्या कारणाने आपल्या उत्पन्नाशी, आपल्या खिशाशी आणि आपल्या ज्या दैनंदिन गरजा आहेत ह्या सगळ्यांवरती थेट परिणाम होणार आहे. एस्पेशली त्यावेळी ही परिस्थिती त्याला आपण म्हणू की हा दुष्काळ 13वा महिना होतो की जेव्हा इंटरनॅशनली वॉर लाईक सिच्युएशन आहे, आंतरराष्ट्रीय बाजार सगळे कोलमडलेले आहेत. त्याचा परिणाम होत असताना आपल्याकडे मान्सून सुरळीत न होणं हा एक मोठी आत्ताच्या घडीला धोक्याची घंटा आहे. बाकी मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार आज, पुण्यातून.